राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब, अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आज घनसावंगी या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हिकमत उडान यांची जाहीर प्रचार सभा आहे। 25 वर्ष कुणाकडे होती सत्ता? एक काय मिळालं तुम्हाला? विकासाच्या नावाने बोंबाबोंब। आणि इतक्या वेळ संधी देऊनही तुमच्या भागाचा विकास झाला नसेल तर आता तुम्ही हिकमतला संधी देणार की नाही? पक्का 100%। एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना तुम्ही घरी बसवणार की नाही? डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा। विकासाला कायम विरोध करणाऱ्यांना टोपलीत टाकून द्या। टाकाल की नाही? 100%। इतकी वर्ष तुम्ही एक पार्सल मुंबईला पाठवताय, पण इथल्या विकासाचं काय? इथं विकास झालाय? एवढे वर्ष सत्तेमध्ये राहून आपला साखर कारखाना, आपली सूतगिरणी, आपल्या बँका, विकास नेमका कोणाचा झाला? तुमचा झाला? शेतकऱ्यांचा झाला? कष्टकऱ्यांचा झाला? माता भगिनींचा झाला? विकास फक्त एकाच परिवाराचा। आणि म्हणून तुम्ही 3 वेळा मुंबईला पाठवलेलं पार्सल रॉंग ऍड्रेस म्हणून परत घेऊन आलोय। आता परत ते पार्सल मुंबईला पाठवायचं नाही। शिवसेनेचे उमेदवार घनसावंगीचा वाघ डॉक्टर हिकमत उडान यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून मुंबईला पाठवा। अब सिर्फ जनता के आशीर्वाद की जरूरत है। हमारे पास हिम्मत भी है और हिकमत भी है। हिकमत दादाने अनेक वर्ष किल्ला लढवलाय, पण ठीक आहे, आता यावेळेस मात्र ते आपल्याकडे आहेत, त्यामुळे त्यांचं उडान 100% उडान होणार आणि ते विधानसभेत पोचणार। हा शब्द मला तुमच्याकडून पाहिजे। देणार शब्द? आणि म्हणून मगाशी त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं काय, ऊस कारखाने किती? ऊसात मी एकाचं उद्घाटन केलं, ऊसाचे 2 कारखाने काढलेत, ते तुम्हाला सहकार्य व्हावं म्हणून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जाईल। नाहीतर पूर्वी तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना नाडलं जात होतं ना, शेतकऱ्यांना अडवलं जात होतं। आता ती काळजी नाही। आता हिकमत उडानचे 2 कारखाने तुमच्या शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही। आणि या भागातील शिवसैनिकांना सोबत घेऊन न्याय देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो। आता तर महायुतीची आपली सगळी मोठी पलटण आहे। महायुती आहे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय सगळे लोक सोबत आहेत। आणि म्हणून यावेळेस मात्र हिकमत दादाचं उडान यशस्वीपणे झालं पाहिजे ना? ते तुमच्या हातात आहे। आणि म्हणून या सर्व मी लाडक्या बहिणी इकडे बसल्या, लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत। आज लाडक्या बहिणींना आम्ही
1,500 रुपये महिना दिलं. मी म्हटलं होतं की तुम्हाला 1,500वर आम्ही ठेवणार नाही, तुमचे पैसे सरकारची ताकद वाढेल तसे वाढत जातील. आणि आम्ही आता कोल्हापूरला एक 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये आपण करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण घेतलाय. शेतकरी सन्मान योजना 12,000 होती ते 15,000 करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येकाला अन्न आणि निवारा आपल्या राज्यात. कोणी भुकेला झोपता कामा नये. बरोबर आहे. अन्न वस्त्र निवारा, रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन 2100 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव जेव्हा बाळासाहेब होते, मनोहर जोशी होते, त्यावेळेस आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला 1995 साली. तेच पुन्हा जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे ते देण्याचा निर्णय आपण घेतोय. आणि त्याचबरोबर माझ्या युवकांना 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आणि 10 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 10,000 प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. 45 गावांना 45,000 गावांना पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतला आहे. पाहिजे ना आपल्याला गावाकडं. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि शेतकऱ्यांना 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्यांचं बिल आपण माफ केलंय. पण जे इतर बिल येतं त्याच्यामध्ये 30% कपात करण्याचा निर्णय आपण घेतला, म्हणजे सवलत देण्याचा. अशा योजना आपण केल्या. हे तर आता ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून एक हिकमत सारखा सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने काही ना काही करण्याची मनामध्ये इच्छा असलेला बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेला हा हिकमत यावेळेस निवडून आल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. तसा थोडा उशिरा आला तो इकडे, पण देर आहे दुरुस्त आहे. हे घर वापसी आहे. शिवसेना ओरिजिनल, धनुष्यबाण ओरिजिनल या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. रोज सांगतात माझं हे चोरलं, माझं ते चोरलं, अमकं चोरलं अरे काय लहान बाळाचं ते काय खेळणं आहे का काय? आणि तुम्ही काय झोपले होते का काय? हे चोरलं आणि ते चोरलं. अरे बहुमतामध्ये, लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत आहे, बहुमताच्या जोरावर आपल्याला अधिकृतपणे निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. लोकसभेला आपण दाखवून दिलं की आपण त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट आपला जास्ती, वोट शेअर आपल्याकडे जास्ती. 13 आपण समोर फाईट केल्या, तुमच्या धनुष्यबाणाने 7 जिंकल्या. मराठवाड्यात पण आपलं जिंकला नाही इकडं. आपला बुमरे मामा संभाजीनगर, बाळासाहेबांचा प्रेमाचा संभाजीनगर, मुंबई ठाण्यानंतर संभाजीनगर. संभाजीनगरवर पण बुमरे मामाने आपला भगवा फडकवला. इकडे पण फडकवायचं आहे. इकडे आता जेव्हा लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, त्या विरोधकांनी त्याला विरोध केला. म्हणाले लाडक्या बहिणींना काय लाच देताय, विकत घेताय.
भीक देताय, काय काय बोलले. खरं म्हणजे त्यांना मनाची नाही तर जनाची तरी शरम वाटायला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणीने मी एवढंच सांगतो, तुमच्या योजनेत ज्याने खोडा घातलाय त्याला जोडा जरूर दाखवा. आणि त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही आमच्या योजनेत का विरोध केला. आमच्या मुलाबाळांच्या तोंडचं पाणी घास काय राहून घेत होता. म्हणाले या सर्व योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, या सगळ्यांची आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे. अरे एक मुंगी तरी मारली का. एकनाथ शिंदे संघर्ष करून इथपर्यंत आलाय. याच्या पोकळ धमक्यांना डरत नाही आपण. आणि उद्या तुमच्यासाठी, माझ्या माता भगिनींसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी जेलमध्ये जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जायला तयार आहे. पण मला विश्वास आहे तुम्ही ती पाळी येऊ देणार नाही, कारण त्यांचं सरकार येणार नाही. महाविकास आघाडी खोटा वचननामा चोरून त्यांचा वचननामा बनवतीये. ज्या लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला तिथं आता महालक्ष्मी योजना त्यांनी चालू केली. आम्हाला सांगितलं, विचारलं पैसे कुठून आणणार, पैसे कुठून आणणार. आता यांनी योजना जी केली आहे हे कुठून आणणार. म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचं आहे, फसवून मतं घ्यायची. जसं कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये, राजस्थानमध्ये खोटे आश्वासन दिले, मतं घेतले, सत्तेत आले, नंतर म्हणाले पैसे नाही, केंद्राने पैसे द्यावे. अरे चांगलं आहे, चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती फसू शकत नाही. तिला फसवणारा अजून जन्माला यायचा आहे. लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह करून फसवलं तुम्ही. आता ही योजना बघा, ही लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना लागू आहे. हिंदू माझी बहीण असेल तिलाही, मुसलमान असेल तिलाही, ख्रिश्चन असेल तिलाही, सगळ्यांना, सगळ्या जातीपातीला योजना दिली आहे. आता जिचा मुलीचं शिक्षण डॉक्टर, इंजिनियर, वकील करायचं त्याच्यामध्ये सगळ्यांना आहे. त्याचबरोबर युवा प्रशिक्षण योजना आहे, त्याच्यामध्ये पण आपण जातीपातीचं बंधन ठेवलं नाही. आज 1.5 लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख केला, त्याच्यात पण सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण दिलंय. आपण कधी जात भात बघितली नाही, बाळासाहेबांनी पाहिली नाही. आणि म्हणून हे लोकसभेमध्ये सगळ्यांना घाबरवलं, मुस्लिम लोकांना घाबरवलं, ख्रिश्चन लोकांना घाबरवलं. तुम्हाला आरक्षण जाएगा, तुम्हाला आरक्षण, आदिवासींना घाबरवलं. हे घाबरून घाबरून या ठिकाणी पण माणूस कधी फसतो. एक ही बार फंसता है ना, बार बार नहीं फंसता है. और हम लोग जो दे रहे हैं वो सबको दे रहे हैं. सभी लोगों के लिए योजना देने वाली ये सरकार है. आता कुठले तुमचं फेक नरेटिव्ह इथं चालणार नाही, कारण बाबासाहेबांचं संविधान या ठिकाणी गाव तालुक्यावर संविधान मंदिर आपण बांधतोय. आणि मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान बदलणार म्हणतात. मैं सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा. अरे आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारावर, घटनेच्या आधारावर कारभार करतोय. आणि म्हणून मी सगळ्यांना एवढंच सांगतो की हिकमत उडान, हिम्मतराव आहे. हिकमत म्हणजे हिम्मत. काम झालंय भारी, आता करा पुढची तयारी. आणि आता इथले प्रश्न जे आहेत, कॅनलद्वारे पाणी पुरवठा करण्याचा, अंबड तालुक्यातील गलाटी धरण,
दुधना नदीवर बॅरेज, हे प्रश्न अजून सोडवले काय? तुम्हाला सोडवायचे आहे, यांना सोडवायचे आहे. त्याला योग लागतो. घनसावंगी शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सोडवलाय का? रस्त्याचा प्रश्न सोडवलाय? रान्नी, तीर्थपुरी, कुंभार, पिंपळगाव आदी गावामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण झालंय. मग काय केलंय? काय केलंय? MIDC उभी झाली का? मोसंबी कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग आले का? मग आले काय? झालंय काय? आणि म्हणजे ही सगळी कामं वाट बघतायत तुमच्या हिकमतरावाची. आणि हिकमतरावाच्या हाताने ही कामं होतील, हा शब्द मी इथं द्यायला आलोय. हिकमतरावाच्या पाठीमागे हा एकनाथराव आहे. तुम्हाला माहित आहे मी दिलेला शब्द पाळतो. मला हलक्यामध्ये कोणी घेऊ नये. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं सरकार टांगा पलटी करून टाकला. आणि आज मला समाधान आहे, आनंद आहे की आपले महायुतीचे आमदार यांच्या मतदारसंघात विधानसभेत 2-2, 3-3, 4-4 हजार कोटीच्या योजना झाल्या. आज विकास होतोय, कल्याणकारी योजना होत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सिंचन प्रकल्प फक्त 4 मंजूर केले, पण महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या सरकारमध्ये 2 वर्षात 124 सिंचन प्रकल्प मान्यता दिली. हा फरक आहे. मुख्यमंत्री सहायता निधी 4 कोटी 2.5 वर्षात, आणि या तुमच्या एकनाथ शिंदेने 350 कोटी रुपये दिले. हा फरक आहे. आणि म्हणून हे सरकार बाळासाहेबांच्या विचारात सरकार आणलं, सर्वसामान्यांच्या जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. आज लोक खुश आहेत. आज एक वेगळं वातावरण आहे. लाडक्या बहिणीने तर त्यांच्या पायाखालची बाळू घसरली आहे. बहीण लाडकी आणि भरली धडकी त्यांच्या छातीत, पार कोलमडलेत. आता आरोप करतात, इकडे आरोप तिकडे आरोप. कोण विदेशात जाऊन आरोप करतो, कोण इकडे आरोप करतात. म्हणतात आता ही निवडणूक महाराष्ट्र प्रेमी आहे का महाराष्ट्र द्रोही आहे? मला सांगा, या राज्यामध्ये हनुमान चालीसा वाचला, त्या बाईला जेलमध्ये टाकून दिलं, खासदाराला. एका मुलीने गाणं बनवलं खड्ड्यावर, त्या मुलीला जेलमध्ये टाकलं. तुमचे पत्रकार 2 त्याने जेलमध्ये टाकलं. आणि उद्योगपतीच्या खाली, घराखाली बॉम्ब ठेवले. मग महाराष्ट्रद्रोही कोण? पूर्णपणे महाविकास नाही.